हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? चला तर आज परत एकदा नवीन दिवस, नवीन रांगोळी. आजची रांगोळी कशी आहे बघूयात आपण. आपण नेहमीप्रमाणे दार स्वच्छ करून घेत आहोत आणि पाणी, गोमूत्र, तुमच्याकडे असेल तर गुलाबजल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिसळून याच्याने दारात सडा टाकायचा आणि छानसं पुसून घ्यायचं. सडा टाकल्यावर खरं तर काही करायची गरज पडत नाही, पण फ्लॅटमध्ये आता आपण फरशीवर करतो तर पुसून घेतलं पाहिजे. आता आपण देवाच्या पाया पडतो तसं उंबरठ्याच्या पाया पडून रांगोळी काढायला सुरुवात करतो. तर छानपैकी छोटीशी रांगोळी आपण उंबऱ्यावर काढणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला छान वाटेल. इंटरेस्टिंग आहे रांगोळी आजची, तर नक्की बघा शेवटपर्यंत. आणि तुमच्या मैत्रिणींना अजून कोणाला रांगोळी आवडत असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करत जा, जेणेकरून तुमच्यासोबत त्यांनाही रांगोळीचा आस्वाद घेता येईल. तर आपली रांगोळी अशी हळूहळू पूर्ण होती आहे. उंबरट्यावर छोटी छोटी आपण रांगोळी काढून घेत आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे पण मला नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हेही नक्की सांगत जा. कमेंट्स करा तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची रांगोळी बघायला आवडेल. तर आज आपण आता ही छानशी छोटीशी रांगोळी काढत आहोत. आणि बघा, चांदणी काढलेली आहे इथे एक छोटीशी. आणि अशाप्रमाणे उंबरट्यावरची रांगोळी आपली काढून पूर्ण होत आहे. एक डॉट दिलेला आहे आणि आपण आता हळदी कुंकू लावून घेणार आहोत. हळदी कुंकू जसंही आपण टाकतो ना तसं इतकं छान दिसायला लागतं, मन आपोआप प्रसन्न होतं. त्यामुळे आणि आपल्याकडे असतील तर छानपैकी फुलं व्हायची उंबरठ्याला पाया पडून नमस्कार करायचा. हे आज वेळ अमावास्या आहे. आमच्या शेतातलं असं पूजा केलेली आणि असा नैवेद्य दाखवलेला तुमच्यासोबत शेअर करते मी. चला आता आपण पुढचं करूयात काम. एक छानपैकी गुलाबी रंग टाकून घेतला आहे आणि ही पट्टी ठेवण्यामागचं कारण असं आहे की तेवढ्याच जागेमध्ये तुम्हाला जर काढायचं असेल ना तर एक स्ट्रेट लाईनमध्ये तुमचा रंग बसतो, म्हणून आपण पट्टी ठेवून तिथे रंग दिलेला आहे. बघा तुम्ही, दिसून येतं तुम्हाला की एक स्ट्रेट लाईनमध्ये आपली पूर्ण रंग भरून झालेला आहे. तर आता अशी छोटी छोटी 5-5 डॉट टाकून एक छान फुलं करून घ्यायची आहेत. आता त्या फुलांचं नंतर आपण फक्त डॉट टाकले, त्याचं फूल कसं करायचं ना ते आता आपण पुढे बघणार आहोत. हे पूर्ण डॉट्स आपले सगळे टाकून झालेले आहेत, आता जवळपास झालेच आहेत. आणि आता एका चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला फुलाचा आकार देणार आहोत. रोज आपण डॉटच टाकतो, चमचाच वापरतो, पण ते प्रत्येक फूल हे वेगळं वेगळं करतो. कारण आपण जसं त्याला प्रेस करतो त्याप्रमाणे ते फूल अगदी वेगळं वेगळं बनतं आणि तुम्ही त्याच्यात जो रंग टाकाल त्याप्रमाणे त्याचा लुक बदलतो. तर साहित्य तेच असतं, पण आपण कसं करतो त्याच्यावर डिपेंड असतं की ते कसं दिसेल. आता बघा, आपण त्या डॉट्सच्या पाकळ्यांमध्ये आपण पिवळा रंग भरून घेतलेला आहे. हळूहळू ह्या फुलाचा तुम्हाला लक्षात येईल की ही चाफ्याची फुलं दिसत आहेत. आपण चाफ्याची फुलं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी आता रिअल दिसत आहेत ती फुलं. आता आपण छानपैकी त्याला पानं, वेली असं काढून घेणार आहोत. वेल काढत आहोत आणि त्याच्यानंतर आपण हिरवा रंग टाकला ना की तुम्ही बघा, गुलाबी आणि हिरवा किती सुंदर दिसत आहेत रंग. तुम्ही रंग जितके छान वापराल तितकी तुमची रांगोळी उठावदार दिसेल. आता आपण पानं काढून घेतले आणि अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे. तर आता आपण हळदी कुंकू वाहणार आहोत, फुलं वाहणार आहोत. आज अमावास्या आहे ना, वेळ अमावास्या, त्यामुळे छानपैकी पूजा करून घ्यायची. अमावास्येला लक्ष्मीसाठी आपण दरवाजाची, उंबरठ्याची पूजा करतो, धूप लावतो आणि कुठलीही निगेटिव्हिटी घरात येऊ नये म्हणून आपण ही पूजा करतो. तर अशा पद्धतीनं आपण छानपैकी फुलं वाहून घ्यायची आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे तुम्ही नक्की सांगत जा. तुम्हाला अजून कुठल्या विषयावरचे व्हिडिओ आवडतील
सोप्या रांगोळ्या आवडतील किंवा अजून काय, तर तुम्ही मला ते नक्की कमेंट्समध्ये सांगत जा. आता आपण रांगोळी पूर्ण केलेली आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटतं आहे, शेवटचा लुक नक्की बघा. हे छोटंसं तुळशी वृंदावन आहे. कसं वाटतं आहे तुम्हाला सांगा नक्की मला. दर अमावास्येला, शुक्रवारी, मंगळवारी आपण अशा पद्धतीने उंबरठ्याची पूजा करून दारात छानपैकी छोटीशी रांगोळी काढली पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरातही निगेटिव्हिटी येत नाही. त्यामुळे खूप छान वाटतं. तर नक्की प्रयत्न करत जा आणि जर कोणी काढली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही ही रांगोळी काढली होती. कसं वाटतं आहे? छान वाटत आहेत ना फुलं, अगदी रिअलिस्टिक वाटत आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.